महानगरपालिकेच्या नगररचना, घरफाळा, पाणी पुरवठा इस्टेट आणि परवाना विभागांच्या वसुलीचा आढावा आज प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी घेतला। ही बैठक सकाळी आयुक्त कार्यालयात पार पाडली। यावेळी 31 मार्च पूर्वी सर्व संबंधित विभागांनी 100% वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करावे अशा स्पष्ट सूचना प्रशासकांनी दिल्या। मोठ्या थकबाकीदार मिळकतीवर संबंधित विभागांनी तातडीने नोटिसा बजावून बोजा नोंद करण्याचे निर्देश देण्यात आले। महानगरपालिकेच्या नगररचना विभागानं आज अखेर 51 कोटी रुपयांची वसुली केली असून उर्वरित कालावधीत ती 100 कोटींच्या पुढे नेण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या। पुढील 15 दिवसात 2 विशेष कॅम्पचे आयोजन करण्याचे निर्देश यावेळी सहाय्यक संचालक नगररचना यांना देण्यात आले। घरफाळा विभागाच्या सर्व्हेमधील नवीन आणि अतिरिक्त बांधकामाची माहिती घेऊन नगररचना विभागानं तपासणी करून वसुली करावी। प्रत्येक कनिष्ठ अभियंत्याला लक्ष्य निश्चित करून आठवड्याला आढावा घेण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्तांना देण्यात आल्या। घरफाळा विभागानं आज अखेर 52 कोटी 41 लाख रुपयांची वसुली केली आहे। मोठ्या थकबाकीदारांशी थेट संपर्क साधून वसुली करावी, तसंच नोटीस देऊनही थकबाकी न भरल्यास मिळकतीवर बोजा नोंद करण्याचे आदेश देण्यात आले। शासकीय थकबाकी असलेल्या विभागांची समन्वय ठेवून 31 मार्च पूर्वी रक्कम वसूल करण्याचे निर्देशही देण्यात आले। पाणी पुरवठा विभागानं 35 कोटी रुपयांची वसुली केली असून मोठ्या थकबाकीदारांवर कारवाई करून त्यांचा पाणी पुरवठा खंडित करण्याच्या सूचना जल अभियंत्यांना देण्यात आल्या। ग्रामपंचायतींच्या थकबाकी वसुलीसाठी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्याचे निर्देश देण्यात आले। इस्टेट विभागानं केवळ 7 कोटी 35 लाख रुपयांची वसुली केल्याबद्दल प्रशासकांनी नाराजी व्यक्त केली। थकबाकीदारांना नोटिसा बजावून गाळे सील करण्याचे तसंच होर्डिंग थकबाकीदारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले। परवाना विभागानं 2 कोटी 32 लाख रुपयांची वसुली केली असून शहरातील सर्व दुकानांचा सर्वे करून परवाने लावण्याच्या सूचना देण्यात आल्या। यावेळी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उपआयुक्त किरण कुमार धनवाडे, वित्त अधिकारी राजश्री पाटील, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, सहाय्यक संचालक नगररचना प्रशांत भोसले, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजित घाटके, इस्टेट ऑफिसर विलास साळोके, कर निर्धारक आणि संग्राहक सुधाकर चलावाड, रचना आणि कार्यपद्धती अधीक्षक प्रशांत पंडित, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे उपस्थित होते।